सगळे लगेच निघा. केशवने काव्याकडे रोखून बघितलं आणि रागाने निघून गेला. साक्षी सगळ्यांना जाताना पाहत होती. मग तिने रुद्रकडे वळून विचारलं, हीच का ती नवीन आया जी तू आदित्यसाठी ठेवली आहेस? होय, रुद्रने शांतपणे उत्तर दिलं. साक्षीने डोळे निमुळते करून पाहिलं. हुशार आहे, धाडसी सुद्धा, पण आदित्यला आया आवडत नाहीत. फार काळ टिकणार नाही. वाईट आहे, कारण ती सक्षम वाटते. रुद्रचा आवाज ठाम होता. नाही, आदित्यला ती खूप आवडते आणि मी ठरवले ही तीच राहील. काय? साक्षीला धक्का बसला. काही क्षणांनी तिने ओठावर हसू आणलं. खरंच? हे तर अनपेक्षित आहे, पण छानच. रुद्रने तिला निरोप दिला. ती निघताना माधवला विचारते, ही नवीन आया कोण? हिचं नाव नंदिनी, माधवने सांगितलं. साक्षी मंद हसली. मालक तिला महत्त्व देतोय असं दिसतं. माधव शांत स्वरात म्हणाला, आदित्यला कोणी पटत नाही आणि त्याला ती आवडते, त्यामुळेच मालक तिची कदर करतो. साक्षी दाराशीच थांबली. तिने काव्याकडे बघत हसत बोलावलं, इकडे ये, बघू जरा. काव्या चकित झाली, पण नम्रतेने जवळ गेली. मिस साक्षी, काही मदत हवी का? साक्षीचा नजर टोकदार होती, पण ओठावर गोड हसू. नाही ग, पण मला कळलं की आदित्य तुला आवडतो. त्याची आई लहानपणीच गेली, म्हणून तो हट्टी झालाय. त्याला योग्य संस्कार हवेत. काही शंका असेल तर माझ्याकडे येऊ शकतेस. काव्याच्या मनात राग उसळला. हे काय सूचक टोमणे आहेत का? ती शांतपणे म्हणाली, मिस साक्षी, तुम्ही चुकून समजलात. आदित्य खूपच छान आहे. हुशार, नम्र आणि प्रेमळ. तो आधीपासूनच उत्तम वाढलाय. साक्षीचं हसू जरा ओसरलं. तुला आदित्य आवडतो बहुतेक, पण अजून तुला काहीच ठाऊक नाही. तो हट्टी आहे, रुद्रसारखाच. ते माझं कर्तव्य आहे, मी निभावीन. काव्याचा आवाज ठाम होता. साक्षीने नकळत हुंकार भरला आणि वळून गेली. नंतर माधवला ती कुजबुजली. ही मुलगी मुलांना शिकवायला योग्य नाही. आदित्य आधीच अवघड आहे. शिवाय तिचं व्यक्तिमत्वही जड वाटतं आणि ती सुंदरही नाही. रुद्रने दुसरी कुणीतरी शोधायला हवी. माधव निर्विकार राहिला. तो निर्णय साहेबांचा आहे. त्या दुपारी आदित्य शाळेत असल्याने काव्याला थोडा मोकळा वेळ मिळाला. तिने आयशासाठी शाळा शोधायला सुरुवात केली. प्रतिष्ठित शाळेत तिला पाठवणं शक्य नव्हतं, पण घराजवळची एक चांगली शाळा तिच्यासाठी योग्य होती. दिव्या तिच्यासोबत होती. शाळा पाहताना ती म्हणाली, अगं खूप विचित्र आहे. मी नेहमी समजत होते की रुद्र आणि साक्षीमध्ये काहीच नाही, कारण रुद्रने कधी कोणाला सार्वजनिक ठिकाणी आणलं नव्हतं. काव्या कडवट हसली. ज्याला जितकी किंमत असते त्याला तितकंच लपवावं लागतं. दिव्या फुसफुसली, किती नीच आहे हे. तेवढ्यात रस्त्यावरून काही अंगरक्षक चालत आले आणि दोघींना ढकलून पुढे गेले. दिव्याने चिडून शिवी दिली, अहो डोळे नाहीत का? ढकलताय पुढे कुठे? मध्यभागी चालणारी स्त्री थांबली. तिचा चेहरा दोघींना खूपच ओळखीचा वाटला. काव्याचं हृदय धडधडलं. ती कामिनी होती. काव्याने पटकन नजरेतून टाळलं आणि दिव्याचा हात धरून तिथून पळत निघाली. कामिनी थोडा वेळ थबकली. ही काव्या होती का? पण नाही, शक्यच नाही. पोलिसांनी सांगितलं होतं की ती आगीत मरून गेली. तिचा मृतदेह सुद्धा जळाला होता. ती स्वतःशीच पुटपुटली, पण तरीही खूप मिळती-जुळती दिसली. शोधा तिला, मी फोटो देते. जेव्हा कुणाला ती दिसेल तेव्हा मला लगेच कळवा. काव्या आणि दिव्या एका गल्लीत लपून बसल्या होत्या. दिव्या धाप टाकत म्हणाली, देवा, किती योगायोग. आपण तिच्यासमोर आलोच कसे? काव्याने उसासा टाकला. बरं झालं तिने नीट पाहिलं नाही, पण वाटतं माझा चेहरा तिला ओळखला, म्हणूनच तिने लोकांना पाठवलं. दिव्या डोकं हलवत म्हणाली, पहिल्या 2 वर्षात मी ऐकलं होतं की कामिनी एका श्रीमंताशी लग्न करून श्रीमंत झाली. खरंच मोठं भाग्य तिचं. काव्या कडवट हसली. भाग्य नाही, तिला नेमकं काय हवं हे ठाऊक होतं आणि ते मिळवण्यासाठी तिने कुठलाही मार्ग सोडला नाही. काव्या आणि दिव्या दोघी एकत्र बालवाडीत पोहोचल्या. मुख्याध्यापक थोडे खिन्नपणे म्हणाले, जर मुलीला आजार असेल तर तुम्ही तिला खास शाळेत टाकलेलं बरं. आमच्या शाळेत तिची योग्य काळजी घेणं कठीण होईल. काव्याने स्पष्ट केलं, पण आयशाचा आजार तिच्या शिकण्यात किंवा बोलण्यात अडथळा करत नाही. तिला खास शाळेत जाण्याची अजिबात गरज नाही. पण मुख्याध्यापक ठाम होते, आम्ही ही जबाबदारी घेऊ शकत नाही. खास शाळेत डॉक्टर आणि नर्स असतात, आमच्याकडे नाहीत. नाईलाजाने काव्या आणि दिव्या बाहेर पडल्या. दिव्या म्हणाली, अगं मला माहीत असतं तर मी सांगितलंच नसतं. मला वाटतं आयशा अगदी ठीक आहे. घरी दिवसभर गेम्स खेळते, खूप ऊर्जावान आहे, मात्र जास्त बोलते. काव्या थोडी अवाक झाली. तिला रोज गेम्स खेळू देतेस? दिव्या खांदे उडत म्हणाली, हो ना, कारण ती खूप जबरदस्त खेळते. कधी कधी तर मला घेऊन आभाळात उडते. दोघी बोलत होत्या तेवढ्यात बाजूला जोरजोरात शिव्या ऐकू आल्या. तुम्ही मुलाला नीट सांभाळत नाही का? पालक पण असं करतात का? काव्याने आवाजाकडे पाहिलं आणि तिला पाठ थोडी ओळखीची वाटली. हा चेहरा सानिकाचा तर नाही ना? तिने सहज दिव्याला हात धरून बाजूला खेचलं. सानिकाचा आवाज स्पष्ट ऐकू आला. माझ्या किरणने सांगितलं, तिने तिला हातही लावला नाही. आधी तुमच्या मुलाने तिला मारलं, मग माझ्या किरणला का दोष देता?
काय बोलताय? तुमच्या मुलीनं माझ्या मुलाच्या डोक्यावर एवढा जोरात मारला की सूज आली आहे आणि तुम्ही कबूलही करत नाही. झाडापासून सफरचंद दूर पडत नाही म्हणतात ना, सानिका चिडून म्हणाली. आणि तुमच्या मुलाला मुलगी आहे म्हणून एवढ्या वाईट शिवा द्यायच्या? किरणकडे वडील नाहीत म्हणून? समोरची बाई तिरस्काराने म्हणाली. ते खरं नाही का? सगळ्यांना ठाऊक आहे तुमच्या मुलीला वडील नाहीत. बालवाडीतील कार्यक्रमात मी कधीच तिच्या वडिलांना पाहिलं नाही. सगळं उघड आहे. सानिका रागाने थरथरली. आता अजून काहीतरी फालतू बोललीस तर तोंड फाडून टाकीन तुझं. काव्य आणि दिव्या दोघेही नकळत एकमेकींच्या हात घट्ट पकडून होत्या. काव्य कुजबुजली. हे काय दिव्या, तू नाही का म्हणालीस की त्यांना मूल नाहीत? दिव्याही चकित झाली. हो ना, मला तर नेहमी ऐकलं होतं की देशपांडे कुटुंबाला मूल नाहीत. खरं असतं तर मला नक्की माहिती असतं. तेवढ्या समोरची बाई रागाच्या भरात सानिकाला थप्पड मारायला धावली. काव्य पुढे झेपावली आणि तिचा हात अडवला. बाई धिजून गेली. तू कोण, कुठली आलीस रे चांडाळी? काव्य हसली. मुलांसमोर अशी भाषा? आरसा पहा आधी. बाई चिडून ओरडली. माझ्या नवऱ्याची ओळख आहे का तुला माहिती? तेवढ्यात दिव्या खडसावली. आणि माझ्या नवऱ्याची ओळख आहे का तुला? सांगते, ही शाळा माझ्या सासऱ्यांची आहे. विश्वास बसो वा न बसो. बाई थोडा वेळ धिजली. दिव्याकडे आणि शाळेकडे पाहिलं. दिव्या काही गरीब नाही हे तिला जाणवलं. शेवटी शिव्या देत ती निघून गेली. काव्य हळूच विचारलं, हे शाळ खरंच तुमच्याशिवाय कुटुंबाचे आहे? दिव्या हसली. अगं नाही, मी फक्त गप्प बसवायला सांगितलं. तिला माहिती नव्हतं मी कोण आहे म्हणून गोंधळली आणि तशीच पळाली. तेच बरं. तेवढ्या सानिका किरणकडे पाहत फबकली आणि मग अचानक काव्याकडे बोट दाखवत म्हणाली, तू काव्या, हे कसं शक्य आहे? काव्या मंद हसली. सानिका, किती दिवस झाले भेटलो नाही. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. ती धावत आली आणि काव्याला घट्ट मिठी मारली. खरंच तूच आहेस? मी समजले होते की तू मेलीस. काव्या म्हणाली. मी मेले नव्हते, फक्त परदेशात होते. अलीकडेच परत आले. पण तू सांग, हे मूल? सानिकाने कटाक्षाने हसून मान खाली घातली. मी आणि अभिजित आमच्यात कधीच प्रेम नव्हतं. तो दुसऱ्यावर प्रेम करत होता. पण मी तेव्हा गर्भवती झाले होते. गर्भपात करायची हिंमत झाली नाही म्हणून लग्नाला होकार दिला. पण लग्नानंतर फक्त भांडण झाली. तो घरी क्वचितच यायला. शेवटी मी मूल गुपचूप जन्माला घातलं आणि बाहेर वाढवलं. गंमत बघ, आजपर्यंत त्याला काहीच माहिती नाही. काव्य चकित झाली. पण अभिजित बेजबाबदार माणूस नाही. तू सांगितलं असतं तर? सानिका डोळे मिटून बोलली. त्या अपघातानंतर खूप गोंधळ झाला. त्याच्या प्रेयसीला कसं काय माहिती झालं माहीत नाही, पण अभिजितला वाटलं मीच सांगितलं. त्यांचं ब्रेकअप झालं. तो निराश झाला आणि माझ्याशी लग्नाला तयार झाला. मला वाटलं परस्पर सन्मानाने राहू, पण ते दोघं कधीच दूर गेली नाही. भांडणं झाली की तो मला दोष द्यायचा. हे ऐकून दिव्या संतापली. सगळं देशपांडे कुटुंब असंच आहे वाटतं. काव्यालाही जाणवलं दोष अभिजितचाच आहे. ती म्हणाली, मला वाटतं त्या बाईने हे जाणीवपूर्वक केलं. सानिका हताशपणे म्हणाली, हो, मी सुद्धा तेच सांगते, पण तो ऐकत नाही, काही करू शकत नाही. काव्याने मुलाकडे पाहत विचारलं, मग या मुलाबद्दल काय? अभिजितला आयुष्यभर सांगणार नाहीस का? सानिकाच्या डोळ्यात प्रेम आणि दुःख दाटलं. नाही, आता आम्ही घटस्फोट घेणार आहोत. मी मुलाला घेऊन निघून जाईन. त्याला काही सांगायची गरज नाही. आम्ही दोघं तरी शांततेत जगू. काव्या हलकेच विचारली, म्हणजे तू आता देशपांडे कुटुंबात राहत नाहीस?